आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. मालेगाव द्याने रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या अत्याधुनिक नूतन इमारतीचे लोकार्पण. सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट. मालेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून द्याने रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या नूतन आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा इमारतीचे आज लोकार्पण करण्यात आले. गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्या माध्यमातून ही सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. ही नवीन इमारत पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कार्यक्षमतेत मोठी भर घालणारी असून या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद व दर्जेदार पोलीस सेवा मिळण्यास मदत होणार आहे. इमारतीची वैशिष्ट्ये आणि सुविधा. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि प्रशासकीय सोयींचा विचार करून या इमारतीची रचना करण्यात आली आहे. यामध्ये खालील अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. सुरक्षा व व्यवस्था, CCTV कॅमेरे, 24 तास देखरेखीसाठी सक्षम यंत्रणा आणि इमारतीच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंत व 2 प्रवेशद्वारे. ऊर्जा व वीज व्यवस्था, 63 kVA रोहित्र, 58 kV डिझेल जनरेटर आणि पर्यावरणपूरक नेट मीटर प्रणालीसह 25 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प. पाणी व्यवस्थापन, 1 लाख लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी, पाण्याचे पंप आणि ग्रामपंचायतीच्या नळाची जोडणी. इतर सोयी, पेवर ब्लॉकसह स्वतंत्र वाहनतळ, स्टॉर्म वॉटर ड्रेन, अग्निशमन यंत्रणा आणि परिसरात विद्युत पथदिवे. तसेच आकर्षक लँडस्केपिंगद्वारे परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. प्रमुख उपस्थिती श्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, श्रीमती नसरीन शेख खालिद, महापौर मालेगाव महानगरपालिका, श्री बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, श्री तेगभीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव शहर, श्री सिद्धार्थ बारवाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर, श्री दर्शन दुग्गड, सहाय्यक पोलीस अधीक्षक, श्री मुस्तकीम मुस्तफा, स्थायी समिती सदस्य, गटनेता समाजवादी पार्टी, मालेगाव महानगरपालिका यांसह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते. या नूतन इमारतीमुळे द्याने रमजानपुरा परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळणार असून पोलीस आणि जनता यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असा उपस्थितांनी विश्वास व्यक्त केला. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.